यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। सोलापुरात शिवसेना युबीटीनं मंत्री नितेश राणे यांना विरोध केलेला आहे। सोलापूर दौऱ्यावर असलेले नितेश राणे यांचा शिवसेना युबीटीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला। ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राणेंना कोंबड्यांचे फोटो दाखवले। कार्यकर्त्यांनी कागदावर कोंबड्यांचं चित्र काढत नितेश राणे यांचा निषेध केलाय। तर नितेश राणे विमानतळावरून बाहेर पडत असताना कार्यकर्ते आक्रमक झाले। यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं। तर हिंदू विराट सभेच्या निमित्तानं नितेश राणे हे सोलापूर दौऱ्यावर होते, पण याच वेळेला अशा पद्धतीनं शिवसेना युबीटीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना डिवचलं। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रीतम पंडित हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रीतम, काय सांगाल? राणे हे दौऱ्यावर होते सोलापूरच्या, मात्र याच वेळेला विरोध होताना दिसतोय। सध्या काय स्थिती आहे? नक्कीच पाहायला गेलं तर नितेश राणे हे अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी या ठिकाणी हिंदू विराट सभेसाठी आले होते। सोलापूर विमानतळावर आल्यानंतर त्यांचं स्वागत भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं। मात्र विमानतळावरून ताफा अक्कलकोटच्या दिशेने जात असताना कुठेतरी शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्या समोर जे कोंबड्याचे चित्र असणारे जे चित्र आहे ते हातात घेऊन कुठेतरी निषेध व्यक्त केलेला आहे, कुठेतरी आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण पाहायला गेले तर उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा शिवसेना कोबाटा गट असेल यांच्यावर सातत्याने नितेश राणे हे टीका करत असतात। मात्र असं असलं तरी त्याचा कुठेतरी निषेध म्हणून जे सोलापुरातील जे ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख आहेत संतोष घोडके आणि त्यांच्या शिवसैनिकांनी यावेळेस सोलापूर विमानतळावर ताफा जात असताना नितेश राणे यांच्या त्या वक्तव्याचा असेल किंवा त्यांच्या रागाच्या पोटी कोंबडीचे चित्र दाखवून कुठेतरी निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केलेले चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या तरी नितेश राणे यांचा जो ताफा आहे तो अक्कलकोटच्या दिशेने रवाना झालेला आहे। निश्चितच प्रीतम, या विषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील व्हीआयपी दर्शन तिकिटांच्या काळा बाजाराचा प्रकार उघडकीस आलाय। 600 रुपयांचे देणगी दर्शन पास तब्बल 2000 रुपयांना विकले जात असल्याची माहिती आहे। तर या प्रकरणाच्या चौकशीनंतर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून गुन्हा नोंदवण्यात आलाय आणि पोलिसांकडून याविषयीचा अधिकचा तपास सुरू करण्यात आला आहे। त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक येतात आणि काही जण व्हीआयपी दर्शनाचं तिकीट सुद्धा घेतात, मात्र त्याचा काळा बाजार केला जात असल्याची माहिती आहे। 600 रुपयांचं देणगी दर्शन पास तब्बल 2000 रुपयांना विकलं जात असल्याची माहिती आहे आणि याच प्रकरणामध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून गुन्हा नोंदवण्यात आलाय। त्यावेळेस त्यांनी सांगितले की मी ह्या पाससाठी 2000 रुपये एका व्यक्तीला, मुर्तडक नावाच्या व्यक्तीला मी 2000 रुपये दिले आणि त्याच्याकडनं घेतलेला आहे। परंतु तो पास दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने असल्याने तो स्कॅन होऊ शकला नाही। अशा प्रकारे त्या भाविकाची येथे फसवणूक झाली। त्या अनुषंगाने अमित माचवे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पोलीस स्टेशनला फसवणुकीची तक्रार दिल्याने पोलीस स्टेशनमध्ये रितसर गुन्हा दाखल करून आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। लक्ष्मण, एखादा कॉन्सर्ट असेल किंवा मूव्हीचे तिकीटचा काळा बाजार होत असल्याचं आपण बघितलंय, पण आता त्र्यंबकेश्वरच्या दर्शनसाठीचा जो पास आहे त्याचाही काळा बाजार केला जातोय। अगदी खरं आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये केवळ नाशिकच नाही तर देशभरातून भाविक जे आहे ते दर्शनासाठी येत असतात आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये काही भाविक असतात की त्यांना वेळेची मर्यादा असते, कमी वेळेमध्ये त्यांना त्र्यंबकेश्वर मधून बाहेर पडायचं असतं किंवा लहान मुलं असतात त्यांना गर्दीत जायचं नसतं। अशा वेळेला हे भाविक जे आहेत ते दर्शन रांगेत न उभे राहता पासेस घेऊन त्या ठिकाणी मंदिरामध्ये जातात। जी व्हीआयपी दर्शनासाठी किंवा या लोकांसाठी जी पासची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या पासचा उपयोग जो आहे ते करत असतात। मात्र याच दर्शन पासचा जो आहे तो गैरव्यवहार झाल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। ज्या 600 रुपयांचा जो देणगी दर्शन पास आहे तो तब्बल 2000 रुपयांना विकला जात होता, अशा प्रकारची माहिती जी आहे ती ज्या वेळेला देवस्थानला कळाली त्यावेळेला देवस्थानने या सगळ्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर या सगळ्या प्रकरणानंतर जे एक संशयित आहे नारायण मुर्तडक नावाचा, त्याच्या विरोधामध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पोलीसमध्ये स्वतः देवस्थानने तक्रार दाखल केली आणि या तक्रारीनंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांमध्ये संबंधित संशयित जो आहे त्याच्या विरोधामध्ये बनावट पास बनवले आणि जास्त दराने ते पास विकले। अशा
अशा प्रकारचा जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. फसवणुकीचा हा सगळा गुन्हा आहे. मात्र या सगळ्या प्रकारामुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जे कोणी देशभरातून भाविक येतात त्यांनी खबरदारी घेणं आहे गरजेचं आहे, काळजी घेणं गरजेचं आहे की त्यांची या सगळ्यामध्ये फसवणूक तर होत नाहीये ना, हे सगळं बघणं गरजेचं असणार आहे. निश्चितच लक्ष्मण, एकूणच असं म्हणता येईल की देवाचं दर्शन घेताना सुद्धा आता लोकांची फसवणूक केली जाते. काळा बाजार दर्शनाच्या पासचा केला जात असल्याचं दिसतंय. त्यामुळे भाविकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. या विशेष अपडेट आपण घेत राहूयात. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही. केंद्र सरकारचं सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू. राज ठाकरेंनी सरकारला ठणकावलं. राज ठाकरेंनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अभ्यास करून अभ्यास पूर्ण बोलावं. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून आशिष शेलार यांचा टोला. नव्या वक्फ सुधारणा कायद्याला सुप्रीम कोर्टाची अंतरिम स्थगिती. केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश. वक्फच्या मालमत्ता डिनोटिफाय न करण्याच्याही सूचना. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना अटक करा. नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची मागणी. मेधा कुलकर्णी यांनी मशिदीत घुसून गोंधळ घातल्याचा आरोप. नाशिकमधील हिंसाचार प्रकरणी 1,500 जणांवर गुन्हा दाखल. तर संशयित आरोपींमध्ये मविया नेते हानिफ बशीर, निलोफर शेख यांचा समावेश असल्याची चर्चा. उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जत जामखेड दौऱ्यावर. रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचं स्वागत. धनंजय मुंडेंच्या गालावरून वारं गेलंय. चांगली वाणी बंद पडलेली आहे, त्यांच्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा. नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण. ठाण्यातील वाहनं धुण्याची सर्व सर्व्हिस सेंटर तात्काळ बंद करा. धरणामध्ये पाणी साठा कमी होत असल्यानं पालिकेची खबरदारी. तर सर्व सर्व्हिस सेंटर 10 जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश. राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली. आंदोलक परीक्षार्थींच्या मागणीला यश. मुख्य परीक्षा आता 26, 27, 28 मे रोजी होणार. सोन्यानं गाठला आजवरचा उच्चांकी दर. 98,000 रुपयांपर्यंत पोहोचलं सोनं. पुढली बातमी नाशिकमध्ये. नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत जवळपास 1,500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आतापर्यंत 57 संशयित आरोपी निष्पन्न झाले असून 25 जणांना नाशिक पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपींमध्ये काही महाविकास आघाडीच्या नेत्यांचाही समावेश आहे. काँग्रेसचे हानिफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आरिफ हाजी पटेल शेख यांचाही समावेश आहे. दर्गा अतिक्रमण कारवाई दरम्यान नाशिक पोलिसांवर जमावानं हल्ला केला होता आणि हल्ल्यात 11 पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाले होते. तर 25 ते 30 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. दोन तीन दिवसापासून इनपुट्स होते की काही लोकांची माथी भडकवण्याची कामं करत आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही आमचा बंदोबस्त प्लॅन केलेला होता. SRPFच्या 3 कंपन्या आपण नाशिक शहरामध्ये बोलवलेल्या होत्या. त्याचबरोबर आमचं सर्व पोलीस दल हे अलर्टवर होतं आणि त्यामुळेच ज्या वेळेला इन्सिडेंट झाला त्यावेळेला आपण अतिशय क्विक रिस्पॉन्स आणि स्ट्रॉंग रिस्पॉन्स या ठिकाणी करू शकलो. तर ती जी लोकं आहेत की जी याच्यामध्ये लोकांना भडकवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे तर त्यांची काही नावं आम्हाला मिळालेली आहेत. त्याचबरोबर इतरही काही नावं असतील त्यांचा इन्व्हेस्टिगेशनमध्ये तपास करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आता ब्रेकनंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की MPSCची परीक्षा ही पुढे ढकलण्यात आली. आंदोलक परीक्षार्थींच्या मागणीला यश आलंय. मुख्य परीक्षा आता 26, 27, 28 मे रोजी होणार आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, MPSC पूर्व परीक्षेची तयारी जे विद्यार्थी करतायत बघा, काही विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये आंदोलन केलेलं होतं, त्यांच्या आंदोलनाला यश आलंय. त्यामुळे आता MPSCची पूर्व परीक्षा जी ती पुढे ढकलण्यात आली आहे. आंदोलक परीक्षार्थींच्या मागणीला यश आलंय. मुख्य परीक्षा जी आहे म्हणजे यामध्ये माफ करा, पूर्व परीक्षा नाही, मुख्य परीक्षा जी आहे ती आता 26, 27 आणि 28 मे रोजी होणार आहे. तारीख पुन्हा एकदा लक्षात घ्या. आता MPSCची मुख्य परीक्षा जी आहे ती 26, 27, 28 मे रोजी पार पडणार आहे.
आणि याबद्दल MPSCच्या विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये आंदोलन केलेलं होतं. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील याबद्दलचं आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि अखेर या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलंय.